इंफ्रास्ट्रक्चर है सगळीकडे है नहीं बहुत है। और ये अकेला शासन का दोष नहीं है, डॉक्टर वहाँ जाने के लिए उनकी इच्छा नहीं होती है, वो लगता है हमको पनिशमेंट पोस्टिंग है, देहातों में भेज दिया। तो ये मैं हर जगह जाके बोलता हूँ आप देहातों में काम करेंगे और उन लोगों का जो अनुभव रहेगा आपका वो जिंदगी भर आपके काम आएगा, जो शहर में नहीं मिल पाएगा। तो 1 साल या 2 साल स्वखुशी से देहातों में या आदिवासी में जाने के लिए कोई उसमें संदेह नहीं होना चाहिए, हर एक खुशी से जाना चाहिए। तो शासन और इसका कोऑर्डिनेशन हो सकता है। शासन ने अस्पताल खोला लेकिन डॉक्टर ने क्या दी, इसकी जिम्मेदारी है। ये डॉक्टर में भी मोटिवेशन होना चाहिए, अपनी भी कोई जिम्मेदारी है। आपल्या देशाला लांछन वहाँ प्रयत्न करायला पाहिजे। शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत? त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली तर ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीण आहे। पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल। ते शिक्षणाचं आहे, शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून जातो की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांनी नाव कमावलं। तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे। जी संधी कोण देणार? ज्याच्याकडे आहेत, सुविधा आहेत, त्यांनीच त्या दिल्या तरच त्याच्यापर्यंत पोचतो। तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की 1-2 प्रश्न, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आपली समाजामध्ये काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून जसं काम करत राहिलं तरच सगळ्यांचा फायदा होईल। म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो, बरोबर। अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहता याकडे? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालू होतं, तिथे याचा हे शब्दच नाही आहे। बरोबर, पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे। याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात, त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहे की हे कसं वाईट आहे। पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणे, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे। त्या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस। खूपच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते, म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्याने जर काही केलं नसेल प्रकार तर राग याचं काही कारण नाही। नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो, आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्याच्या काही गैरप्रकार नाही केले तर आपल्या पेशाला जे पूर्वीचा जे स्टेटस होती डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो। काम सुरूच आहे, परंतु मुंबईमध्ये देखील आरोग्याच्या संदर्भात अशा संस्था पुढे काम करतायत। आज तुम्ही वर्धापन दिनाला उपस्थित म्हटलं की काय भावना आहेत या कार्यक्रमात? आपला देश इतका विशाल आहे, आपला देश इतका विशाल आहे। दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन ही बिलो पॉवर्टी लेवल म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे, आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते। आज आम्ही येथे आलो मासिला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं, पण काम करून प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासीचं जीवन दाखवलं, कसं जीवन होतं।
जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता. खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायची, वन्य प्राण्यांची, पक्षी खायचे. अंगावर कपडा नाही, दिगंबर. थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीपाशी झोपायचे, जळायचे. हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो. ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, जे ते चोऱ्या करत नाही. आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो. तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहे चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी. आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस सध्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसतं पैशाच्या मागे असं होतं. पण बरेचसे मेडिकल कॉलेजनी आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले. त्यातले काही जण प्रेरित होऊन वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आली तर आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येतो. ही पण एक सेवाच आहे. तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीयमध्ये बंधक आहे. तर ते नुसतं पुस्तकात नाही राहता थोडंसं जर अंगात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर म्हणजे काय महासत्ता होईल याची मला खात्री वाटते. तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल. कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर सांगू शकतो कमी परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखरच त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही. मला होता ऐसे कि अभी अवेयरनेस आ गया. पहले उनको हेल्थ के बारे में मालूम नहीं था, अंधश्रद्धा थी. कंद बोलो खाओ, मंत्र तंत्र करो, बलि चढ़ाओ. अब वो अस्पताल में आने लगे, गवर्नमेंट के अस्पताल भी खुले. उसके बाद में एजुकेशन से उनको राइट्स के बारे में पता चला, उनके जो हक है उनके बारे में जो योजना है वो यहाँ तक पहुँचने लगी. तीसरा ये था कि ये फार्मिंग करने लगे. फार्मिंग नहीं मालूम था इसलिए फिर गंदमोलों और शिकार करने लगे. अब फार्मिंग करने लगे. अब चलता है कि जो वन्य प्राणी की जो शिकार होती थी. आप यहाँ आए, कैसा लगा आपको? मनराज प्रतिष्ठानने जे काम सुरू केलेलं आहे, हो बसला की एखादा माणूस आपला पेशा सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून हे एवढं मोठं काम जाणारं क्लिनिक विश्वास बसत नाही. पण याचा वाढायला पाहिजे. तुम्ही म्हणता झोपडपट्टीमध्ये किती करणे यांनी इंडस्ट्रीजनी त्यांच्यासारखं काम सुरू केलं तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाली तर अधिक लोकांचा फायदा होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.